नमस्कार. विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर येथे मे 22 रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रीय कृषी विकास योजना, मॉडेल जिनोम क्लब प्रकल्पाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. जैवविविधता दिनाचे महत्त्व आपल्या पृथ्वीवरील सर्व सजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या दिवशी आपण निसर्गातील विविध वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव व संपूर्ण परिसंस्थेचे जतन व संवर्धन करण्याची शपथ घेतो. या विशेष प्रसंगी माननीय श्री केशवराव जयवंतराव वाबळे, उपवनसंरक्षक, नांदेड यांचे वनस्पती प्रजातींचे संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे महत्त्व, वनप्रजातींच्या संवर्धनाचे धोरण आणि जंगलांचा पर्यावरणावर होणारा सकारात्मक प्रभाव समजावून सांगितला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य व प्राध्यापक डॉ. सारिका भालेराव मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून श्री केशवराव वाबळे सरांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना लाभले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व प्रकल्प समन्वयक डॉ. राहुल चव्हाण, सहाय्यक प्राध्यापक व प्रकल्प सहसमन्वयक डॉ. विद्या हिंगे, डॉ. योगेश भगत, वरिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. दीप्ती वानखडे उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, वनप्रेम आणि जैवविविधतेच्या संवर्धनाविषयी जाणीव निर्माण झाली. प्रेरणादायी भाषण, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि संयोजनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक जैवविविधता दिन साजरा नसून भविष्यातील शाश्वत पर्यावरण रचनेची सुरुवात होती. जैवविविधतेचे जतन हे आपले सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे. चला, आपण सर्व मिळून एक पृथ्वी, एक भविष्य या संकल्पनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी करूया. धन्यवाद. आपण पाहत रहा विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लातूर यांचे अधिकृत YouTube चॅनेल.